सध्या संजीवराजे निंबाळकरांच्या पुण्यातल्या घरी देखील आयकर विभागानं हा छापा टाकलेला आहे। आपल्यासोबत सध्या संजीवराजे निंबाळकरांचे बंधू रघुनाथ राजे निंबाळकर हे सध्या जोडले गेलेले आहे। रघुनाथजी, आपल्या टीव्ही 9 मध्ये स्वागत। सर्वप्रथम तर या छापेमारी संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय? रघुनाथ राजे cooperating with them for the rate आणि काही अडचणीचा भाग नाही दिसत मला काही। आमच्याजवळ काही लोक व्हिडिओकडे पैसे वगैरे ठेवणारे लोक नाही, त्याच्यामुळे नाही काही काळजी वाटत। रघुनाथजी, मात्र तरी देखील हा छापा का टाकण्यात आला आहे या संदर्भात आपल्याकडे काही माहिती? काय हा छापा टाकण्यात आलेला आहे घरी, पुणे, सातारा, त्यासोबतच मुंबईच्या घरी देखील छापा टाकून चौकशी सुरू आहे। याचं कारण नेमकं काय असावं? कारण म्हणजे त्यांचं रेग्युलर प्रोसिजर असेल होते, पण असं काही असं अलिगेशन असं काही नाहीये कोणावर। म्हणजे काहीतरी त्यांना वाटतं असेल किंवा काहीतरी असेल, मला काही कल्पना नाही। फर्स्ट टाइमच माझ्या आयुष्यात हे घडतंय। म्हणजे आजोबा देखील मंत्री होते, पण तो राजकीय काय असेल असं वाटत नाही मला तसं। कारण आम्ही काय राजकारणात वगैरे असेल इतके इन्व्हॉल्व नसतो की म्हणजे राजकारणात कमवलेला पैसा वगैरे असला काही भानगड नाही। नक्की रघुनाथजी, कोणातरी सांगण्यावरून ही कारवाई केली जाते का, असे काही आरोप करण्यात येत आहे का? आम्ही तर काही आरोप करत नाही मॅडम, असं काही म्हणजे अशी म्हणजे कुणी केली असते तर मला तरी कल्पना नाहीये। ठीक, रघुनाथजी खूप खूप धन्यवाद, तुम्ही टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला त्याबद्दल।